तर पुन्हा एकदा माझ्या या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स इन मराठी. सो आपण आज केमिस्ट्रीचा टॉपिक घेत आहोत, ज्याचं फर्स्ट आहे टॉपिक नेम वॉटर टेक्नॉलॉजी. तर आपल्याला वॉटर टेक्नॉलॉजीमध्ये खूप काही बघायचं आहे. तर आपण फर्स्टली आता घेते मी, तर तुम्हाला मी पॉईंट सांगते आपल्याला काय बघायचं आहे. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल याच्यात आपल्याला बघायचं आहे एक तर वॉटरचं इंट्रोडक्शन. फर्स्टली आपल्याला वॉटरचं इंट्रोडक्शन, त्यानंतर बघायचं आहे हार्डनेस ऑफ वॉटर, त्यानंतर टाईप ऑफ हार्डनेस म्हणजे याचेच टाईप्स, त्याच्यानंतर ॲनालिसिस आहे व हार्डनेसचं ते आपल्याला बघायचं आहे बाय EDTA मेथड. आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवत जाऊ. त्याच्यानंतर त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण मी घेणार आहे तुमचे न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर इफेक्ट आहे त्याचे इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर. त्याच्यात 4 मेथड आहे जनरली, ते आपण 4ही मेथड बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघितले तर एक आहे प्रायमिंग फोमिंग. फर्स्ट आहे प्रायमिंग अँड फोमिंग. सेकंड आहे स्केल अँड स्लज फॉर्मेशन. स्केल अँड स्लज फॉर्मेशन. नंतर आहे बॉयलर कोरोजन. त्यानंतर आहे कॉस्टिक इनब्रिटलमेंट. त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे आपला एक्सटर्नल ट्रीटमेंट पण आहे त्याच्यामध्ये. एक्सटर्नल ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपल्याला एक झिओलाइट मेथड आहे, ती जनरली बघायची आहे. झिओलाइट मेथड अँड रिव्हर्स ऑस्मॉसिस, RO म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, सो आपला हा केमिस्ट्रीचा सिलेबस आहे फर्स्ट युनिटसाठी. ओके, ओनली युनिट फर्स्ट असे आपले युनिट 6 आहे. सो आपला हा आहे युनिट फर्स्टचा सिलेबस. सो आपण आता जनरली फर्स्ट आपण काय करूया, आपण आज फक्त वॉटरचं इंट्रोडक्शन घेऊया. ओके, वॉटर इंट्रोडक्शन आपला फर्स्ट पॉईंट आहे, वॉटर इंट्रो. सो जनरली आपल्याला माहीत आहे की अर्थवर वॉटर किती पर्सेंट आहे, 71% वॉटर. जनरली हा लहान मुलांचा क्वेश्चन आहे, बट आपल्या सिलेबसमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सो 71% वॉटर आणि 29% लँड आपण ऑक्युपाईड केलेली आहे. सो द अर्थ इज 71% surface area is occupied by water and remaining 29% by land. द ओशन्स कंटेन म्हणजे जे ओशन्स आहे त्यांनी किती कंटेन केलेलं आहे, 97%. मोस्ट ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन ओशन. म्हणजे तुम्हाला जनरली क्वेश्चन पण विचारू शकता की जास्त वॉटर कुठे आहे, तर ओशनमध्ये आहे. विच इज सलाईन वॉटर, विच इज अ मोस्ट इम्प्युअर वॉटर. म्हणजे आपण जे ओशनचं पाणी आहे ते इम्प्युअर फॉर्ममध्ये, आणि त्याला आपण कॅनॉट ड्रिंक अँड यूज नाही करू शकत फॉर वॉशिंग, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल पर्पज. आपण ते यूज नाही करू शकत. तर त्याच्यानंतर आपला सेकंड पॉईंट काय आहे, सोर्सेस ऑफ वॉटर. सो जनरली सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे काय, तर आपल्याला वॉटर कुठून मिळते, तर आपल्याला एक तर रेन वॉटर आहे आपल्याकडे, अंडरग्राऊंड वॉटर, बोरवेल, खूप काही वॉटरचे आहे, जसे सी, लेक्स असे. त्याच्यानंतर आपल्याला काय इम्प्युरिटीज, म्हणजे आता डिफरंट टाईप्सच्या इम्प्युरिटीज आहे. इम्प्युरिटीज स्टार्ट करण्याच्या अगोदर मला म्हणजे तुम्हाला माहीत आहे की नाही सांगता नाही येत, पण जनरली वॉटरचा pH हा किती असतो, 10 मीन्स न्यूट्रल pH असतो. वॉटर pH इज 7 न्यूट्रल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिफरंट टाईप्स ऑफ इम्प्युरिटी. जनरली हा क्वेश्चन तुम्हाला 4 टाईप्सच्या इम्प्युरिटी हा येऊ शकतो, तुम्हाला येईलच. डिफरंट टाईप्स ऑफ इम्प्युरिटी. सो त्याच्यात कोणकोणता, एक तर सस्पेंडेड इम्प्युरिटी आहे, कोलायडल इम्प्युरिटी आहे, त्याच्या मेथड आहे, परत एक डिझॉल्व्ड इम्प्युरिटी आहे, आणि एक बायोलॉजिकल इम्प्युरिटी. सो आपण आधी त्याचे 4 टाईप्स कोणकोणते ते आपण आधी बघूया.
सो फर्स्ट टाईप आहे सस्पेंडेड इम्प्युरिटी. सस्पेंडेड इम्प्युरिटी. अँड सेकंड टाईप आहे कोलायडल इम्प्युरिटी. थर्ड आहे, याच्यात 2 मेथड आहे. कोलायडल इम्प्युरिटीमध्ये 2 मेथड्स आहे, त्या पण आपण बघूया एक एक करून. त्यानंतर आहे आपली डिझॉल्व्ड इम्प्युरिटी. सो डिझॉल्व्ड इम्प्युरिटी. अँड फोर्थ आहे बायोलॉजिकल इम्प्युरिटी. या 4 टाईप्सचे आपल्याला आता आपण हे इम्प्युरिटी स्टडी करत आहोत. सो लेट स्टार्ट. फर्स्ट वी टेक अ सस्पेंडेड इम्प्युरिटी. मी याची तुम्हाला डेफिनेशन पण राईट करून देते आणि त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगते. ओके. सो लेट्स टेक अ फर्स्ट टाईप अवर सस्पेंडेड इम्प्युरिटी. सो आता आपण याच्यात सस्पेंडेड म्हणजे कशी, तर सॉईल, सँड, ऑर्गॅनिक जे वेस्ट आहे वॉटरचे, त्याला आपण सस्पेंडेड म्हणजे जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, दॅट कॅन बी द व्हिजिबल बाय अवर आईज. सो आपण डेफिनेशनमध्ये काय लिहू शकतो, सॉईल, सँड, ऑर्गॅनिक वेस्ट ऑफ वॉटर, ऑर्गॅनिक वेस्ट ऑफ वॉटर हॅविंग साईज 100 Armstrong म्हणजे दॅट कॅन बी सीन बाय अवर आईज अँड इट इज व्हिजिबल. इट इज व्हिजिबल. सो इट्स नोन ॲज अ सस्पेंडेड impurity. So this is the definition of the suspended impurity. You can fast this video to write down this definition. Then आपली सेकंड येते कोलायडल इम्प्युरिटी. ओके. कोलायडल इम्प्युरिटी. सो कोलायडल इम्प्युरिटीमध्ये जनरली काय आहे, तर ते किती, त्याची साईज किती, इथे कशी 100 Armstrong होती, तर इथं 10 to 100 Armstrong आहे. त्याच्यात काय ते त्याचं नेचर जर बघितलं आपण, याचं नेचर कसं होतं, सॉईल सँडी होतं, तर याचं नेचर कसं आहे, फाईनली डिव्हायडेड ऑर्गॅनिक मॅटर आहे. डिव्हायडेड ऑर्गॅनिक मॅटर आणि त्याचं हे काय करतं, वॉटर टर्बिड करतं म्हणजे दूषित होतं, वॉटर टर्बिड. त्याच्यात आपण जनरली ते डोळ्यांनी नाही बघू शकत कोलायडल. त्याच्यानंतर दे डू नॉट सेटल डाऊन म्हणजे जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल जर जायचं ठरलं, तर तुम्ही आपले जे लेक असता म्हणजे पाऊस पडतो तेव्हा ते तळे साचता, त्याच्यात जी माती वगैरे जे असतं, तर ते आपल्याला खाली सेटल डाऊन झालेलं असतं. सो ते आपण डोळ्यांनी म्हणजे ते सेटल डाऊन झालेलं असतं, पण ते वरती पण तरंगलेलं असतं. सो तिथं आपण काय म्हणू शकतो, दे डू नॉट सेटल डाऊन म्हणजे ते पूर्णपणे खाली सेटल होत नाही, ते वरती तरंगून राहतं. सो त्याच्यात पण आपल्याला मेथड आहे. त्याच्यात कोणती मेथड आहे आपल्याला, कॉज्युलेशन. तुम्ही इथं नाव ऐकलंच असेल, कॉज्युलेशन. तर ते आपण काय करतो, कॉज्युलेशन म्हणजे आपण ते फिल्टर करू शकतो. म्हणजे एखादं जर खराब पाणी असतं, म्हणजे आपण जर जनरली आपण सगळं बोरवेलचं पाणी पितो. सो बोरवेलचं जेव्हा पाणी पितो तेव्हा आपण त्याच्यात जनरली उकळून आणि तुरटी फिरवून घेतो, तेव्हाच आपण ते पाणी पितो. सो आपण त्याच्यामध्ये कॉज्युलेशन फॉलो बाय फिल्ट्रेशन. त्याच्यात कॉज्युलेंट कोणकोणते असतात, कॉग्युलंट आपण काय काय वापरू शकतो, एक तर आपण वापरू शकतो फेरस सल्फेट. सेकंड आपण वापरू शकतो ॲलम मीन्स तुरटी. ओके. त्याच्यानंतर आपला थर्ड टाईप आहे डिझॉल्व्ड इम्प्युरिटी. हे 4 टाईप्स अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्हाला तुमच्या इन सेममध्ये विचारलं जाऊ शकतो. सो डिझॉल्व्ड इम्प्युरिटी म्हणजे नेमकी काय, तर मोस्ट ऑफ अंडरग्राउंड वॉटर क्लीन इन ॲपिरियन्स बिकॉज फिल्टरिंग ॲक्शन ऑफ द सॉईल अँड रॉक्स कंटेन मोस्ट ऑफ द डिझॉल्व्ड साल्ट. म्हणजे काय याच्यात नेमकी, तर जे मोस्ट ऑफ अंडरग्राउंड जे वॉटर आहे ते ॲपिरियन्स आपल्याला काय वाटतं, ते क्लीन आहे, असं आपल्याला दिसायला ते क्लीन वाटतं, बट ते त्याच्यामध्ये सॉईल आणि रॉक्स असतं आणि त्याच्यामध्ये खूप डिझॉल्व्ड साल्ट असतात. म्हणजे जसे की आपण घेतलं तर Fe+, Ca2+, Mg2+ असं. सो याची डेफिनेशन जर लिहायची असेल तर
most of underground water क्लीन इन ॲपिरियन्स, म्हणजे आपल्याला ते दिसताना ते आपल्याला वाटतं की हे क्लीन आहे, बट ते तसं नसतं. तर त्याच्यात खूप काही सँड वगैरे असतात. त्याच्यामुळे त्याच्या म्हणजे त्याच्यावर ॲक्शन असते ऑफ सॉईल अँड रॉक्स कंटेन मोस्ट ऑफ डिझॉल्व्ड साल्ट. ओके, कंटेन मोस्ट ऑफ डिझॉल्व्ड साल्ट, हे डेफिनेशन तुम्ही लर्न करून ठेवा. डिझॉल्व्ड साल्ट्स ड्यू टू कॉन्टॅक्ट विथ कशा होता, कॉन्टॅक्ट विथ, हे तुम्ही विचारू शकता तुम्हाला Ca2+, K+, Mg2+, असं. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, मेथड आहे त्याच्यात कोणकोणते, एक तर ऑर्गॅनिक आहे आणि एक आहे इनऑर्गॅनिक. मेथड्स आहे यांच्या, एक ऑर्गॅनिक मेथड आहे आणि एक इनऑर्गॅनिक मेथड आहे. सो फॉर गॅसेस बॉइलिंग ऑफ द वॉटर, सम ऑफ मेकॅनिकल प्रोसेसेस. ऑर्गॅनिक डिझॉल्व्ड इम्प्युरिटी आहे, त्याच्यात ते आपण ऑक्सिडेशननी करू शकतो, म्हणजे ऑक्सिडेशन यूज करून आपण ती मेथड आहे. आणि इनऑर्गॅनिक जी असते ती केमिकल ट्रीटमेंटने आपण रिमूव्ह करू शकतो, बाय केमिकल ट्रीटमेंट. म्हणजे त्याच्यात 2 मेथड आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. त्याच्यानंतर 4th वन येते आपली बायोलॉजिकल. जनरली बायोलॉजिकलमध्ये काय येतं, बायोलॉजिकल इम्प्युरिटीमध्ये बॅक्टेरिया, फंगी, आपल्याला ते डोळ्यांनी दिसत नाही जनरली. ओके, सो आय टेक अ शॉर्टकट फॉर दॅट डेफिनेशन. सो इन धिस biological impurity, bacteria, fungi and algae, mainly not seen by our eyes. So pathogens होऊ शकतात, त्यांनी डिसीज कॉजेस असतात. सो दॅट इज बायोलॉजिकल इम्प्युरिटी. तर आपण त्याला मेथड काय करतो आपण जनरली, तर त्याची मेथड आहे फिल्ट्रेशन करून पाणी आपण पिलं पाहिजे, फिल्ट्रेशन. ओके, सो दिस इज द फायनल ओव्हरव्ह्यू ऑफ अवर impurities: suspended, colloidal, dissolved impurity and biological impurity. So here we learn about the introduction to the water and types of impurities. In next chapter we are going to learn about the hardness of water and types of hardness. मीन्स मी तुम्हाला जर ओव्हरव्ह्यू जर द्यायचा ठरला हार्डनेसचा, म्हणजे जनरली मी कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना, सो आपण हार्डनेस बघूया. फर्स्टली मी तुम्हाला सांगेल की हार्डनेस म्हणजे नेमकी काय, आणि त्याच्यानंतर हार्डनेसचे 2 टाईप्स असतात. एक परमनंट हार्डनेस, परमनंट असते, आणि एक असते टेम्पररी. याला पण टेम्पररीला, आणि याला काय म्हणतो आपण जनरली, टेम्पररीला कार्बोनेट हार्डनेस किंवा अल्कलाईन, याला 3 नाव आहे, अल्कलाईन. आणि परमनंटला आपण म्हणतो नॉन कार्बोनेट, म्हणजे नॉन अल्कलाईन. नॉन कार्बन म्हणजे इथंच आपले 3 डिफरन्स तयार होतात. सो आपल्याला परमनंट, टेम्पररी, परमनंटलाच आपण नॉन कार्बोनेट, नॉन अल्कलाईन म्हणतो, आणि टेम्पररीला कार्बोनेट किंवा अल्कलाईन आपण म्हणतो. सो आपण हे सर्व आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्यू सो मच टू वॉचिंग दिस माय व्हिडिओ. थँक्यू.